मंडळी, आज आपण सगळ्यात सोपी चिकन करी बनवणार आहोत। तर इथे मी घेतलेलं आहे 1 किलो चिकन, स्वच्छ धुतलं, त्याला हळद मीठ लावलं, 4 बटाटे घेतले, ते साल काढून 2 भाग करून कापून घेतले, त्यालाही थोडीशी हळद लावली, गॅसवर पातेलं ठेवलं, 5-6 पळी तेल टाकलं, यामध्ये तेल तापल्यावर हे बटाटे टाकायचे, बटाटे सोनेरी रंगावर तळून काढून घ्यायचे। त्यानंतर त्याच तेलामध्ये काही खडे मसाले टाकायचे, उभे लांब पातळ कापलेले 7 ते 8 कांदे टाकून घ्यायचे आणि हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्यायचे। यामध्ये टाकायचे आता 2 हिरव्या मिरच्या आणि 2 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकायची, छान असं परतून घ्यायचं आहे। आणि हे परतून झालं की एक लाल टमाटा बारीक कापलेला टाकून तोही परतून घ्यायचा। त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं, तेही 1-2 मिनटं परतवायचं, झाकण ठेवायचं, 10 मिनटं शिजवायचं, झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करायचं। आता यामध्ये 4 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे घरगुती काळा मसाला, 4 चमचे धना पावडर आणि थोडीशी हळद टाकायची, मिक्स करायचं, झाकण ठेवून पुन्हा 10 मिनटं शिजवायचं आहे। त्यानंतर झाकण काढायचं, मिक्स करायचं आणि तळलेले बटाटे टाकून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि आता यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकायचं, मी इथे 1.5 ग्लास गरम पाणी टाकून घेतलं, चवीप्रमाणे मीठ टाकलं, बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि लो फ्लेमवर झाकण ठेवून मस्त हे चिकन शिजेपर्यंत शिजून घेतलेलं आहे। असं हे सगळ्यात सोपं झटपट होणारं, कोणीही बनवू शकेल असं हे बंगाली चिकन तयार आहे। उकडा भातसोबत खूप छान लागतं, नक्की एकदा करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद, भेटू पुन्हा, बाय बाय, सी यू।